शुक्रवारी रवींद्र भवन साखळी येथे सुबोध भावे यांच्या चर्चासत्राचा कार्यक्रम रवींद्र भवन साखळी यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सुबोध भावे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की गोवा ही कलाकारांनी भरलेली खाण आहे. उभरत्या कलाकारांनी गोव्यातील या कलाकारांच्या खाणीतले अनुभव घेतले पाहिजेत. तसेच ज्यांनी यश मिळवले आहे अशा कलाकारांकडून शिकवण आणि मार्गदर्शन घ्यावे. यांना पाहू पाहू असं वाटणारा असा हा खूप गुणी आणि जिवंत अभिनयामध्ये तरबेज असणारा नट श्री सुबोधजी भावे. आज तुम्ही रवींद्र भवन साखळी इथं भेट दिलात आणि त्यात तुमचा कार्यक्रम पण आहे. ह्यापूर्वी तुम्ही गोव्यात खूपदा येऊन गेला, पण एकदा तुम्ही साखळीमध्ये येत आहेत, तर ह्या संदर्भातला अनुभव आणि मागचा अनुभव तुम्हाला स्टेज माईक व्यवस्था या सगळ्या गोष्टी मी शूट करून आमच्या पुण्याच्या महानगरपालिकेला इतकी सुंदर थिएटर्स इथे मिळालेत. मग ते कोंडातलं असेल, ते पणजीतलं असेल, ते साखळीतलं असेल, मडगावमधलं असेल आणि इथे प्रयोग करायला आम्हाला नक्कीच मजा आली होती, आनंद झाला होता आणि हाऊसफुल शो होता. त्या स्त्री कलाकार म्हणूया किंवा स्त्री शक्तीचा जो एक परिचय इथल्या सगळ्या पुढील पिढीसाठी यांनी जो करून दिला आहे, हा देखील फार सुंदर उपक्रम आहे. या निमित्ताने आपल्या आधीच्या पिढीतल्या कोणी कुठल्या कुठल्या क्षेत्रात काय काम केलं याची जाणीव पुढच्या पिढीमध्ये याबद्दल तुम्ही काय मला असं वाटतं करोनाच्या काळानंतर बंद पडला होता, पण आम्हाला याची खात्री होती की मराठीमध्ये संत तुकारामांवरती याच्या आधी 2 चित्रपट येऊन गेले, तेलुगूमध्ये येऊन गेला, पण संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ ही मंडळी फक्त महाराष्ट्रात जन्मली म्हणून महाराष्ट्राची नाही, तर त्यांनी जे कार्य केलं ते मोठं नाही आहे. तुमच्या भूमीचा, तुमच्या संस्कृतीचा, तुमच्या मातीचा अभिमान बाळगा आणि ज्या ज्या लोकांनी काम केलं एकदा त्यांचं स्मरण करा आणि काम करत राहा. ही होती आजची प्रमुख बातमी. अधिक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा भतग्राम वार्ता लाईव्ह. आपला निरोप घेत आहे. धन्यवाद.